नमस्कार. श्री स्वामी समर्थ समर्थी स्वादमध्ये आपल्या सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बनवतोय भिजवलेल्या वाटाण्याची मस्त अशी ग्रेव्ही टाईप भाजी. तर हे बघा, मी इथे 2 प्रकारचे वाटाणे घेतलेले आहेत, हिरवे आणि पांढरे. ते मी जवळजवळ 8 ते 9 तास भिजवलेले आहेत. बघा, कडधान्य खाताना नेहमी ते भिजवूनच खावावेत. भिजवल्यानंतर ते पचायलाही हलके होतात आणि ते अधिक पौष्टिक होतात. आता हे भिजवलेले वाटाणे आपण कुकरमध्ये शिजवून घेणार आहे. बघा, ते कुकरमध्ये अधिक मऊ शिजतात म्हणून ते कुकरला शिजवून घ्यायचे. आता शिजत घालताना मी त्यामध्ये अर्धा चमचा हळद घातली आहे, 1 चमचा मीठ घातलं आहे आणि थोडंसं तेल घातलं आहे, म्हणजे वाटाणे आपले मऊसूत शिजतात. चला तर मग आपण कुकर लावूया आणि तोपर्यंत आपल्याला फोडणीसाठी लागणारे मसाले आपण बघूया. तर बघा, मसाल्यामध्ये मी लाल तिखट 1 चमचा घेतला आहे, जिरे पावडर घेतली आहे, धने पावडर घेतली आहे, गरम मसाला घेतला आहे, थोडंसं हिंग आणि थोडी हळद घेतली आहे, साधं मीठ आणि सैंधव मीठ घेतलं आहे, जिरे घेतलेत आणि तेल घेतलेलं आहे. तर हे सर्व साहित्य मी छोट्या चमच्याने घेतलेले आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता वाटण बनवण्यासाठी बघा, मी पोहे खाण्याच्या चमच्याने 1 चमचे बडीशेप, 1 चमचा पांढरे तीळ, 1 चमचा धने आणि थोडं सुकं खोबरं घेतलेलं आहे. त्याचसोबत 1 टोमॅटो, 1 मीडियम साईजचा कांदा, 4 लसूण पाकळ्या, थोडंसं आलं, 2-3 कढीपत्त्याची पाने आणि कोथिंबीर घेतलेली आहे. त्याचसोबत बघा, 1 छोटा बटाटा घेतला आहे, त्याची साल काढून तो कापून पाण्यात ठेवलेला आहे, तो आपल्याला पुढे लागणार आहे. तर आता सर्वप्रथम कढई गॅसवर ठेवायची. कढई गरम झाली की त्यामध्ये आपण सुके मसाले घेतलेले हलकेसे भाजून घ्यायचे. हलकेसे भाजले की मसाल्याला छान सुगंध येतो. बघा, भाजले की ते काढून घ्यायचे. त्याच कढईमध्ये थोडंसं तेल घालायचं. तेलामध्ये घेतलेलं सुकं खोबरं भाजून घ्यायचं. खोबरं भाजले की त्याचमध्ये लसूण घालायचा आणि त्यासोबत आलं पण भाजून घ्यायचं. ते काढून घ्यायचं आणि नंतर त्याच तेलामध्ये कांदा घालायचा. कांदा हलकासा लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा. नंतर टोमॅटो घालायचा, कढीपत्ता पण घालून घ्यायचा आणि ते परतून घ्यायचं छान. परतल्यानंतर हे सर्व मिश्रण काढायचं आणि ते थोडं थंड होऊन द्यायचं. मिश्रण थंड झालं की एका मिक्सरच्या जारमध्ये काढायचं आणि ते आपण वाटण करून घ्यायचं. बघा, आता हे थंड झालेलं आहे मिश्रण. यामध्ये आता आपण कोथिंबीर घालूया आणि हे मिक्सरला फिरवून घेऊया. बघा, आपलं वाटण तयार आहे. बघा, मऊसूत बिना पाण्याचं आपलं वाटण कसं छान तयार झालेलं आहे. आता आपण वाटाणे आपले शिजलेत का बघूया. तर बघू शकता, आपले वाटाणे 6 ते 7 शिट्ट्यांमध्ये कसे छान मऊसूत शिजलेले आहेत. आता आपण फोडणी घालूया. आता बघा, त्याच तेलामध्ये आपण थोडेसे जिरे घालायचे. जिरे घातले की आपण तयार करून घेतलेलं वाटण आहे, ते वाटण यामध्ये घालायचं आणि हे परतायचं. तर छान असं हे तेल सुटेपर्यंत आपण याला भाजून घ्यायचं. आता आपण घेतलेले मसाले यामध्ये घालूया. बघा, थोडीशी हळद, थोडंसं हिंग मी घातलं, त्यानंतर गरम मसाला, धने पावडर, लाल तिखट घातलं आणि हे छान या मसाल्याबरोबर भाजून घ्यायचं. आता मसाला खाली लागू नये म्हणून त्यामध्ये थोडं पाणी घालायचं. आता हे सगळं मिक्स करायचं आणि आपण बटाटे जे कापून घेतले होते ते यामध्ये घालायचे. आता शिजवलेले वाटाणे घालून घ्यायचे. आता सर्व मिक्स करायचं आणि आता यामध्ये आपण पाणी घालायचं. बघा, आता पाणी तुम्हाला जेवढी ग्रेव्ही ठेवायची असेल तेवढं तुम्ही पाणी घालू शकता, घट्ट पातळ त्याच्यावरती डिपेंड आहे. आता चवीनुसार वरून मीठ घालायचं आपण घेतलेलं आणि मिक्स करायचं छान. आता बघा, याला उकळी आली आहे. आता 7 ते 8 मिनिट याला चांगलं शिजू द्यायचं. बघा, आपली भाजी तयार झालेली आहे. एकदम सुंदर आणि स्वादिष्ट चविष्ट अशी भाजी ही तयार झालेली आहे. तुम्ही भाकरी, चपाती, भातासोबत खाऊ शकता. तुम्हाला नक्की आवडेल ही रेसिपी. एकदा नक्की करून बघा. बघा, यामध्ये अजिबात जास्त एक्स्ट्राचं तेल नाही आहे किंवा मसाले पण जादा नाही आहेत, त्यामुळे ही खाण्यासाठी अगदीच छान झालेली आहे भाजी. तर अशी भाजी तुम्ही नक्की करून बघा. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत.